नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. एकीकडे भाजपाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली असताना चंद्रपूर लोकसभा निवडणुकीकरिता चक्क दारूची वाहतूक करताना सापडला कोण, तर भाजपाचे बडे नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा साळा आशिष मोरे. एकीकडे काँग्रेस विरोधात प्रचार करताना दारूच्या मुद्द्यावरून प्रतिभा धानोरकर यांना लक्ष्य केले जात आहे आणि त्याच वेळी भाजप नेते दारूची वाहतूक करीत आहेत. प्रचार सभेत बोलताना अनेकांची जीभ घसरते आणि मग ते रोषाला बळी पडतात. तसेच काहीसे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या संदर्भात झाले आहे. मूळ शहरात भाषण देताना त्यांनी काँग्रेसला रावण संबोधून काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेतला आहे. या विधानावर आमदार सुभाष धोटे यांनी बावनकुळेंचा चांगलाच समाचार घेतला. लोकसभा निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना गडचिरोली येथे एका कारमधून 11 लाख रुपये रोख भरारी पथकाने जप्त केली. केवळ 2 दिवस शिल्लक असताना आता उमेदवार घोडे बाजार करतील हे निश्चित. त्यामुळे ही रक्कम नेमकी कुणाची आणि कुठे नेत होते याची चौकशी पोलीस करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमेवर पोलीस दल आणि नक्षल्यांची जोरदार चकमक उडाली असून या चकमकीत 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीस दलाला यश आले आहे. यात नक्षल्यांचा कमांडर शंकरराव याचा समावेश आहे, तर 3 जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे. रामनवमी निमित्त राजुरा शहरात लावण्यात आलेले फलक नगर परिषदेने काढल्याने रामभक्त प्रचंड संतापले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून नगर परिषदेच्या विरोधात रामभक्तांनी एकत्र येऊन 3 नंबरच्या नाक्यासमोर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. तसेच मुख्याधिकारी जाधव यांना बडतर्फ करण्याची मागणी सुद्धा रामभक्तांनी केली आहे. मारेगाव तालुक्यातील खैरगाव भेदी समाजातील शेतीचे फेरफार करताना तलाठी शालिक मारुती कण्णाके याला 4,500ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या घटनेमुळे तालुका प्रशासन चांगलेच हादरले आहे. एकीकडे भाजप सर्वत्र नरेंद्र मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागत असताना मात्र अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणांनी भाजपच्या फुग्यातील हवाच काढली. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की तुम्ही मोदींवर विसंबून राहू नका, मोदींची काही हवा नाही. या वक्तव्यावर विरोधक मात्र चांगलेच तोंडसुख घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रेती घाटावर अवैध रेतीचा उपसा करून नेत असलेले 4 ट्रॅक्टर जिल्हा भरारी पथकाने जप्त केली. या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून या कारवाईत 4 ट्रॅक्टर चालकांना अटक करण्यात आली आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या 11व्या दिवशीच नवविवाहितेने सासरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे उघडकीस आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असून संसाराची गोडी लागण्याआधीच तिने गळफास का घेतला याचा तपास पोलीस करीत आहेत. वणीतील एका शाळेत 9व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याची घटना वणी तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. ती आजी शेजारी झोपली असताना मध्यरात्री ती आजीला आढळून आली नाही. तिच्या मोबाईलवर फोन केला असता तिचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता. या प्रकरणाची तक्रार करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.